ॲडव्होकेट धर्मेंद्र चव्हाण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनलाही क्लिक. हरियाणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे. डायव्हर्स सेलिब्रेशन. डायव्हर्स झाल्यानंतर त्याला किती आनंद होतो हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी काय केलं, त्याचं नाव होतं मंजित आणि त्याची बायको कोमल. त्याचं लग्न झालं होतं 2 वर्षामध्ये. 20 साली लग्न झालं, 2000 आणि 22ला डायव्हर्स झाला. ती 3दा पळून गेली होती बायको घरून. खूप कंटाळला होता. मग शेवटी त्याने ठरवलं काही डायव्हर्स द्यायचा. कोर्टात गेला. तिला काय पाहिजे ती रक्कम 10 लाख रुपये देऊन टाकली आणि डायव्हर्सचं लग्नापेक्षा जंगी सेलिब्रेशन केलं. 40 लिटर दूध आणलं त्याने, 4 कॅन आणल्या, धपाधप अंगावर ओळतून अभिषेक केला. आपल्याकडे नाही का काळं भासल्यानंतर अभिषेक करून टाकतात, त्याला पवित्र करतात, तसं केलं त्याने. कमीत कमी 3,000 लोक बोलवले. मोठे गावात होर्डिंग लावले, तिथं होर्डिंग लावले तिथे पण दोघांचे, आणि तिच्या नावावर अशी फुली मारली आणि आणून साजरा केला. केक कापला. 4,000 लोकांना जेवण दिलं, गोडधोड जेवण. आपण लक्षात घ्या, डायव्हर्स झाल्यावर सेलिब्रेट केला पाहिजे. लग्नाला कसं जेवायला बनवतो त्याच्यापेक्षा डायव्हर्सचं भारी सेलिब्रेशन केलं त्यांनी. खुश झाले लोक. केक कापला. विशेष म्हणजे तिचा एक पुतळा बनवला होता त्याच्या बायकोचा. तर बायकोच्या पुतळ्याला कोमल तिचा पुतळा बनवला होता. त्या पुतळ्याला सगळ्यांनी चपला मारल्या, धपाधप सगळ्यांनी. हो, एन्जॉय केला. आणि काहींनी थोडं टेक मारून पण घेतले. फुल एन्जॉय केला. लक्षात घ्या, लग्नापेक्षा डायव्हर्सचं सेलिब्रेशन भारी असतं. आणि हे सेलिब्रेशन खूप गाजलं आहे सोशल मीडियावर. तर त्याला लाईक्स मिळत आहेत, दनादन लाईक्स. आपण हे असं डायव्हर्सचं सेलिब्रेशन करा, सगळ्यांनी आनंद घ्या.